अल निनोमुळे राज्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेली आहे। पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। यावर्षी एक बाब चिंताजनक आहे। अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे। त्या दृष्टीनेही आत्तापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, आपत्ती तर काही टाळता येणार नाही पण त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। येत्या पावसाळ्याबद्दल काही अंदाज असं सूचित करत आहेत की मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या 4 महत्त्वाच्या महिन्यांमध्ये पावसाची परिस्थिती अपेक्षेप्रमाणेच राहील असं नाही। गेल्या वर्षी म्हणजे 2025 पावसाने अक्षरशः विक्रमी हजेरी लावली होती। अनेक ठिकाणी इतका जोरदार पाऊस झाला की 100 वर्षातील सर्वाधिक पावसाचा उल्लेखही केला जात आहे। त्यावेळी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागलं होतं। पण आता 2026 बद्दल वेगळं चित्र समोर येताना दिसत आहे। हवामानाशी संबंधित काही अंदाजानुसार यावर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काही तज्ज्ञ तर सांगत आहेत की परिस्थिती 1975च्या काळापेक्षा सुद्धा कठीण राहू शकते। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैसर्गिकच चिंता वाढताना दिसते। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि काही भाग असे आहेत की जिथे 4 महिन्यांच्या काळात पाऊस उशिरा येण्याची किंवा कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा लांबलेला किंवा अनियमित पॅटर्न दिसायला सुरुवात झाली। अशा बातम्यांमुळे शेतकऱ्यांना पुढील पीक नियोजनाबद्दल पुन्हा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल तर पुढील काही महिन्यांमध्ये पावसाची स्थिती नेमकी कशी असू शकते याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट झालं आहे, कारण पावसावरच शेतीचं मोठं गणित अवलंबून असतं। त्यामुळे पुढील दिवसांमध्ये हवामानाचे अंदाज, पेरणीचा योग्य वेळ आणि पिकांची निवड याबद्दल जागरूक राहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्ही पुढच्या पावसाबद्दल चिंतेत असाल तर आत्ता समोर आलेली बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। 2026च्या पावसाळ्याबद्दल काही नवीन अंदाज समोर आले आहेत आणि ते शेतकऱ्यांसाठी थोडी काळजी वाढवणारे आहेत। काही तज्ज्ञांच्या मते यावर्षीचा पावसाळा अपेक्षेपेक्षा कोरडा राहू शकतो। म्हणजेच मे, जून, जुलै आणि ऑगस्ट हे 4 महिने जे शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे असतात, त्या काळात पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचबरोबर हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली। या अंदाजामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडलेले आहेत, कारण पावसावरच खरीप हंगामाचं संपूर्ण गणित अवलंबून असतं। एका पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याबद्दल संकेत दिले असून यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। आता इथे सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होतो, पहिल्या पिकासाठी पाऊस वेळेवर पडेल का? कारण खरीप हंगामातील सुरुवातीची पिकं म्हणजे तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी यांसारखी पिकं पावसाच्या पहिल्या सरींवरच अवलंबून असतात। जर पाऊस उशिरा आला तर पेरणीचं संपूर्ण नियोजन बदलू शकते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय चित्र समोर येत आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत। भारतीय हवामान विभाग काय सांगतोय, पुणे वेधशाळेचे अंदाज काय आहेत आणि हवामान तज्ज्ञ या परिस्थितीकडे कसं पाहत आहेत याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण फक्त 2 मिनिटात जाणून घेऊ। भारतीय हवामान खात्याकडून एक महत्त्वाची अत्यंत इम्पॉर्टंट माहिती समोर आली। त्यांच्या मते 2026 महाराष्ट्रातील काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाकडे विशेष लक्ष देणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे। शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक मोठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली। काही हवामान अंदाजानुसार 2026च्या पावसाळ्यात परिस्थिती खूपच वेगळी असू शकते। विशेष करून मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या 4 महिन्यांच्या काळात काही भागांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जर असे झाले तर अनेक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आता प्रश्न पडतो की अशी परिस्थिती का तयार होत आहे? तर यामागे एक मोठं कारण सांगितलं जात आहे। सध्या प्रशांत महासागर आणि हिंद महासागर या दोन्ही ठिकाणी हवामानाशी संबंधित काही वेगळे बदल दिसून येत आहेत। या बदलांमुळे 2026चा मान्सून देशभरात नेहमीसारखा न राहता वेगळ्या पद्धतीने वागू शकतो असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला। याशिवाय हवामानातील बदल यंदा खूप लवकर जाणवू लागलेले आहेत। अनेक ठिकाणी उन्हाची तीव्रता
आधीपेक्षा जास्त जाणवत आहे. दुपारी 1 वाजता असो की 4 वाजता असो किंवा संध्याकाळी 6च्या सुमारास असो, अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. या वाढलेल्या हवामानाचा परिणाम पुढील पावसाळ्यावर सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी थोडासा अनिश्चित आणि बदलत्या स्वरूपाचा ठरू शकतो. जगभरात वापरल्या जाणाऱ्या 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी 2026च्या मान्सूनबद्दल वेगवेगळे अंदाज मांडले आहेत. प्रत्येक मॉडेलचे अंदाज थोडे वेगळे असले तरी त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, यावर्षी पावसाचा पॅटर्न नेहमीपेक्षा वेगळा असू शकतो. म्हणूनच आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात नेमकी परिस्थिती कशी राहणार? गेल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. काही भागात इतका पाऊस झाला की लोकांना आता पुरे झाले असं म्हणावं लागलं. पण यावर्षी चित्र उलट असू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. नेमके कोणते जिल्हे कमी पावसाच्या यादीत येऊ शकतात, दुष्काळाची शक्यता कुठे आहे, पाऊस नेमका केव्हा सुरू होऊ शकतो आणि त्यामध्ये मध्येच विश्रांती कधी येऊ शकते, याबद्दलची सगळी माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे पेरणीसाठी योग्य वेळ कोणता असू शकतो याबद्दलही सोप्या भाषेत माहिती समजून घेणार आहोत. गेल्या वर्षीचा अनुभव अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या लक्षात आहे. 2025मध्ये इतका जोरदार पाऊस झाला की अनेक ठिकाणी शेतं पाण्याखाली गेली, नद्या ओढे तुडुंब भरले आणि काही भागात तर पूर परिस्थिती निर्माण झाली. इतका पाऊस पडला की अनेक शेतकरी अक्षरशः हैराण झाले. पण आता 2026बद्दल जी माहिती समोर येत आहे ती मात्र पूर्णपणे वेगळं चित्र दाखवत आहे. यंदा परिस्थिती उलट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. कारण येणारा काळ शेतीसाठी थोडा वेगळा आणि अनिश्चित ठरू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देशात वापरल्या जाणाऱ्या 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सकडे पाहणार आहोत. या प्रत्येक मॉडेलने 2026च्या पावसाळ्याबद्दल विशेष करून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांसाठी कोणते अंदाज दिले आहेत हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. हे सगळं समजून घेणं शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. कारण पावसाचा अंदाज आधीच कळला तर पिकांसाठी पाण्याचं नियोजन करता येतं, पेरणीचा योग्य वेळ ठरवता येतो आणि अनावश्यक नुकसान टाळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पुढील काही मिनिटात आपण हा थोडासा तांत्रिक विषय अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. अनेक वेळा अशी माहिती नकाशे, चार्ट किंवा कठीण आकडे वापरून सांगितली जाते, पण इथे आपण ती अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, 2026चा पावसाळा नेमका कधी सुरू होणार? याबरोबरच प्रशांत महासागर आणि हिंद महासागरात सध्या नेमकी कोणती परिस्थिती तयार झाली आहे ज्यामुळे दुष्काळाची चर्चा सुरू झाली हे देखील आपण समजून घेणार आहोत. या समुद्रांमधील बदलांचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. त्यामुळे यंदाचा पावसाचा अंदाज थोड्या वेगळ्या स्वरूपात समोर येत आहे. आता विशेष करून महाराष्ट्रासाठी परिस्थिती कशी राहू शकते याकडे आपण लक्ष देणार आहोत. आता पुढे आपण सगळं चित्र स्पष्टपणे समजून घेऊ. कारण यावर्षीचा पावसाळा कसा असणार आहे हे समजण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आधी लक्षात घेणंसुद्धा गरजेचं आहे. आता भारतीय मान्सून हा फक्त स्थानिक हवामानावर अवलंबून नसतो, उलट जगातील काही मोठ्या हवामान घटकांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे खरीप हंगामाचे 4 महिने आहेत त्या काळातील पावसाचं स्वरूप 2-3 जागतिक घटकांवर मोठ्या प्रमाणावर ठरत असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान. तुम्हाला कदाचित माहीत असेल, पण हाच एक घटक अनेकदा ठरवतो की भारतात पाऊस पडणार की दुष्काळासारखी परिस्थिती तयार होणार. जर प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळील पाण्याचा भाग नेहमीपेक्षा जास्त थंड झाला तर त्या परिस्थितीला हवामानशास्त्रात ला निना असं बोलल्या जाते आणि या बदलाचा थेट परिणाम मान्सूनवर होत असतो. म्हणून आता नीट लक्ष देऊन तुम्ही पुढची माहिती ऐका, कारण याच आधारावर 2026मध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये तुमच्या भागात पावसाचं चित्र कसं असू शकतं याचा अंदाज बांधला जात आहे. जगभरातील 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी या वर्षाच्या मान्सूनबद्दल काही अंदाज मांडले आहेत. या अंदाजांमधून आपल्याला हे समजू शकतं की कोणत्या भागात पाऊस कमी पडू शकतो, कुठे सरासरी पाऊस होऊ शकतो आणि कुठे जास्त पावसाची शक्यता आहे. यामुळेच पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. तुमच्या जिल्ह्यात नेमकी पेरणी कोणत्या महिन्यात करावी लागेल आणि सुरुवातीला पाऊस उशिरा येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण यातून तुमच्या शेतीच्या नियोजनासाठी खूप उपयोगी माहिती मिळू शकते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सामान्यतः काही हवामान परिस्थिती भारतीय मान्सूनसाठी चांगली मानल्या जाते, पण यावर्षी परिस्थिती थोडी उलट असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
आता उदाहरणच घ्यायचं झालं तर प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान जर सरासरीपेक्षा जास्त वाढलं तर त्या स्थितीला अल निनो असं म्हणतात आणि अल निनोचा परिणाम भारताच्या पावसावर अनेकदा नकारात्मक दिसून येतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर अशावेळी पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते. या उलट एक दुसरी परिस्थिती अशी आहे जिला ला निना म्हणतात. ही परिस्थिती भारतीय मान्सूनसाठी साधारणपणे अनुकूल मानली जाते. म्हणजेच जर ला निना तयार झाली तर पावसाची शक्यता चांगली असते. त्यामुळे लक्षात ठेवण्यासारखी एक सोपी गोष्ट, ला निना असेल तर पावसासाठी चांगली चिन्ह आणि अल निनो असेल तर पावसासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. पण फक्त एवढ्यावरच मान्सून ठरत नाही. अजून काही घटकसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ भारताच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्राचं तापमान आणि पूर्वेकडील बंगालच्या उपसागराचं तापमान या दोन्ही ठिकाणच्या तापमानातील फरकही पावसावर परिणाम करतो. हवामानशास्त्रात या घटकाला इंडियन ओशन डायपोल म्हणजे IOD असं बोलले जाते. याशिवाय आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे युरोप आणि उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील परिस्थिती. जर त्या भागात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली तर वातावरणातील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आणि या थंड वाऱ्यांचा परिणाम मान्सूनच्या वाऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे भारतात येणाऱ्या पावसाच्या ताकदीवर सुद्धा त्याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजेच एकूण पाहिलं तर भारतीय मान्सून हा अनेक जागतिक घटकांवर अवलंबून असतो. समुद्राचं तापमान, वातावरणातील बदल आणि वेगवेगळ्या प्रदेशातील हवामान या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन शेवटी पावसाचं चित्र तयार करत असतात. त्यामुळे यावर्षीचा पावसाळा कसा राहू शकतो याचा अंदाज घेताना या सर्व घटकांकडे तज्ज्ञ बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, युरोपमध्ये किती बर्फ पडेल किंवा उन्हाळ्यात जमिनीचं तापमान किती वाढेल याचा अचूक अंदाज आजच्या तारखेला देणं कठीण असतं, कारण हे घटक अजून पुढे बदलत राहतात. त्यामुळे सध्या त्यावर ठामपणे काही सांगणं शक्य नसतं. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, समुद्राचं पाणी जमिनीप्रमाणे पटकन तापत नाही आणि पटकन थंडही होत नाही. हवामान तज्ज्ञ याला समुद्राची मेमरी असं म्हणतात. म्हणजे आज महासागरामध्ये जे तापमान आहे त्याचा परिणाम पुढील काही महिन्यांपर्यंत दिसू शकतो. साधारणपणे समुद्रातील तापमान पाहून पुढील 6 महिन्यांमध्ये पावसाचं स्वरूप कसं असू शकतं याचा अंदाज बांधता येतो. म्हणूनच सध्या तज्ज्ञ मुख्यतः महासागरातील उपलब्ध आकडेवारीवरच आधारित अंदाज मांडत आहेत. आता थेट मुख्य मुद्द्याकडे वळूया. सध्या प्रशांत महासागरात नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरतं. विशेषतः अल निनो 3.4 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाकडे हवामान तज्ज्ञ बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण हा प्रशांत महासागराचा मध्यभाग आहे आणि याच परिसरातून अनेकदा मान्सूनच्या हालचालींवर प्रभाव पडतो. सध्या या भागात पाण्याचं तापमान तुलनेने थंड असल्यामुळे ला निनासारखी परिस्थिती अजूनही दिसत आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला पावसासाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत असं म्हणता येईल. पण इथेच एक चिंतेची बाबसुद्धा समोर येते, कारण हे थंड पाणी हळूहळू उबदार होऊ लागल्याचं निरीक्षण तज्ज्ञ करत आहेत. जर पुढील काही आठवड्यात हे तापमान आणखी वाढलं तर परिस्थिती बदलू शकते आणि जर ते अल निनोकडे झुकलं तर त्याचा थेट परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महत्त्वाच्या महिन्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. विशेष करून खरीप हंगामातील पहिल्या पिकांसाठी पावसाची कमतरता जाणवण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आता पुढे आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असेल, नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी पडू शकतो, कुठे पाऊस अजिबात पडणार नाही अशी शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेरणी नेमकी कधी करावी, तसेच महाराष्ट्रात सर्वात आधी पावसाची सुरुवात कोणत्या भागात होऊ शकते याबद्दलची माहितीही आपण पुढे पाहणार आहोत. आता हवामान तज्ज्ञांनी प्रशांत महासागरातील तापमानाचे जे निरीक्षण केले त्यावरून काही महत्त्वाचे बदल दिसून येतात. उदाहरणार्थ 21 नोव्हेंबर रोजी त्या भागातील पावसाचं तापमान सुमारे 0.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. त्यानंतर 26 नोव्हेंबरला ते आणखीन कमी झालं आणि पुढे ते जवळपास 0.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचं दिसून आलं. मात्र त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलताना दिसत आहे, कारण आता त्या भागातील तापमान पुन्हा वाढू लागल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार हे तापमान मे महिन्यापर्यंत साधारण असंच टिकून राहू शकतं. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये हवामानाच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे असं तज्ज्ञांचं सांगणं आहे. याच कारणामुळे 2026च्या मान्सूनबद्दल हवामान तज्ज्ञांमध्ये थोडी चिंता वाढलेली दिसते. काही अंदाज इतके वेगळे आहेत की आतापर्यंत क्वचितच असे अंदाज ऐकायला मिळाले होते. त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच पेरणीच्या वेळेस पावसाचं स्वरूप थोडं अनिश्चित किंवा लहरी असू शकतं का, हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. अमेरिकेतील हवामान संशोधन संस्था NOAAच्या काही प्रतिनिधींनी देखील एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला.
त्यांच्या मते जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या मान्सूनच्या मुख्य 3 महिन्यांमध्ये अल निनो सक्रिय होण्याची शक्यता 50% जास्त आहे आणि ही शक्यता सामान्य मान्सूनच्या तुलनेत जास्त मानली जाते. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्याकडे सध्या हवामान तज्ज्ञ आणि शेतकरी दोघेही लक्षपूर्वक पाहत आहेत. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर 2026च्या पावसाळ्यात विशेष करून दुसऱ्या टप्प्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकतं असा अंदाज काही हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. म्हणूनच फक्त एका अंदाजावर विश्वास ठेवणं योग्य नाही. त्यामुळे वेगवेगळे हवामान मॉडेल्स काय सांगत आहेत हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता इथे काही मोठ्या संस्थांच्या मॉडेल्सचा विचार केला जात आहे. यामध्ये भारताचा हवामान विभाग म्हणजे IMW आणि पुणे वेधशाळेचे मॉडेल आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याचं मॉडेल, तसेच इतर काही आंतरराष्ट्रीय मॉडेल्स जसे BOM आणि अमेरिकेचं C2 मॉडेल यांचाही अभ्यास केला जातो. या सर्व मॉडेलच्या अंदाजांमधून मान्सूनबद्दल थोडं स्पष्ट चित्र मिळतं. आता इथे एक थोडी दिलासादायक गोष्टसुद्धा दिसते, कारण भारतीय हवामान विभाग आणि ऑस्ट्रेलियाच्या मॉडेलच्या मते सध्या तरी अल निनो लगेच सक्रिय होईल असं स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यांच्या अंदाजानुसार मे महिन्यापर्यंत परिस्थिती न्यूट्रल म्हणजे संतुलित राहू शकते. पण या अंदाजांमध्ये एक गोष्ट तज्ज्ञांच्या लक्षात आली, जरी थेट इशारा दिलेला नसला तरी डेटा आणि ग्राफची दिशा हळूहळू अल निनोकडे झुकताना दिसते. म्हणजेच सध्या रेड अलर्ट नसला तरी पुढील काळात परिस्थिती बदलू शकते असा सूचक इशारा यातून मिळतो. आता इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, जर प्रशांत महासागरात बदल झाले तर हिंद महासागर भारताला काही प्रमाणात मदत करू शकेल का? सध्या उपलब्ध माहिती पाहिली तर हिंद महासागरातून फारसा सकारात्मक संकेत दिसत नाही, कारण सध्या निगेटिव्ह IOD म्हणजे नकारात्मक इंडियन ओशन डायपोलची स्थिती दिसून येत आहे. साधारणपणे निगेटिव्ह IOD असताना पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा पावसाचा पॅटर्न बदलू शकतो. आता IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोलची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. सध्याच्या अंदाजानुसार मे महिन्यापर्यंत IOD साधारणतः 0च्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या विश्लेषणानुसार मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात IOD कडून फार मोठी मदत मिळेल अशी चिन्हे सध्या तरी स्पष्टपणे दिसत नाहीत. तरीसुद्धा एक शक्यता तज्ज्ञ सांगतात, जर याच वर्षी मान्सूनच्या काळात अचानक पॉझिटिव्ह IOD तयार झाला तर तो अल निनो परिणामाला काही प्रमाणात कमी करू शकतो. म्हणजेच समुद्रातील परिस्थिती थोडी बदलली तर मान्सूनसाठी थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आता अनेकांच्या मनात प्रश्न असणार, नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडू शकतो, कुठे पावसाची कमतरता राहू शकते आणि काही भागांमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे का? या सर्व गोष्टींबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. आता जर इतिहासाकडे थोडं मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट वारंवार दिसून येते. 1901 पासून ते 2023 पर्यंतचा हवामानाचा डेटा तपासला असता जेव्हा जेव्हा अल निनो सक्रिय झाला आहे तेव्हा भारतातील मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचं अनेक वेळा दिसून आलं. त्या काळात दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि पिकांचं नुकसान अशा समस्या तयार झाल्या. मात्र इतिहासात काही अपवादसुद्धा दिसून येतात. उदाहरणार्थ 1915, 1921, 1967 आणि 98 ही 4 वर्ष अशी होती की त्यावेळी समुद्रात अल निनो जोरात सक्रिय होता, तरी देखील भारतात त्या वर्षात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. त्यामागे कारण काय होतं तर त्या काळात स्थानिक हवामानाची साथ मिळाली होती. काही ठिकाणी चक्रीवादळे तयार झाली तर काही भागात इतर नैसर्गिक घटकांनी मान्सूनला बळ दिलं. त्यामुळे पावसाचं प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त राहिलं. म्हणूनच 2026 मध्ये अल निनो येईल का आणि त्याचा नेमका परिणाम काय होईल हा प्रश्न सध्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र आताच्या घडीला थेट दुष्काळच पडणार असा निष्कर्ष काढणं थोडं घाईचं ठरेल असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण अल निनो असला तरीसुद्धा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होऊ शकतात. हे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्यावर अनेकदा चांगला पाऊस देऊन जातात. तर मित्रांनो, सध्या परिस्थिती अगदी तारेवरची आहे असं म्हणता येईल. काही तज्ज्ञ पावसाचं प्रमाण कमी राहील असं सांगतात, तर काहींचं म्हणणं परिस्थिती थोडी सुधारू शकते. पण अनेक तज्ज्ञांच्या मते यंदा पावसाचं प्रमाण साधारणपणे 70 ते 80% कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये हवामानातील बदलांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर मित्रांनो, येत्या काही महिन्यात नेमकं हवामान कोणत्या दिशेने बदलतं आणि पावसाचं खरं चित्र काय तयार होतं हे आपण नक्की पाहणार आहोत. कारण मान्सूनबद्दलचे अंदाज दर काही दिवसांनी बदलत असतात आणि नवीन माहिती समोर येत असते. त्यामुळे पुढे काय घडतंय यावर सतत लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर शेती, हवामान आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींविषयी वेळोवेळी अपडेट मिळवत राहायचं असेल तर आमच्या माहिती योजनेची चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.